आतुरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाइट. एखादा पैलवान खूप मैदान गाजवतो, ज्या ज्या फडावर जाईल त्या त्या फडातल्या कुस्तीमध्ये तिथल्या पैलवानाला पराभूत करून येतो, दंड टोपडतो, मांड्या टोपडतो, शड्डू ठोकतो आणि मी अजय आहे किंवा मला कुणीही या पृथ्वीवर, या देशामध्ये, या राज्यामध्ये पराभूतच करू शकत नाही, अशा अहंकाराच्या भावनेमध्ये येतो. अहंकारानं एवढा 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 फुगून जातो की त्याच्या अहंकाराचा जो फुगा आहे ना मित्रांनो, तो फुगा त्याच्याच हातून फुगतो. अशीच एक घटना भारतीय जनता पार्टीसाठी आणि या देशाच्या पंतप्रधान साहेबांसाठी 2 दिवसापूर्वी घडलेली आहे. आणि आपल्या देशाचे विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी विरोधकावर टाकलेला डाव, राहुल गांधीवर टाकलेला जो डाव होता, हा डाव मोदीजींच्या एवढ्या अंगाशी आलेला आहे, इतक्या भयंकर वेगाने तो त्यांच्या अंगाशी आलेला आहे की आता काय करावं. आपल्याच हाताने, आपल्याच कारकिर्दीचा किंवा आपल्याच यशोगाथेचा पराभव होतानाच आता मोदीजींना बघावं लागणार आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आवडलं तर एक लाईक करा, जरा जास्तच आवडलं तर आपल्या मित्राला सुद्धा शेअर करायला विसरूच नका. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आपल्या देशाचे आदरणीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब, हे 2 आपल्या देशातले राजकीय क्षेत्रातले अजयी किंवा ज्यांना कोणी पराभूतच करू शकत नाही, अशा थाटात वावरणारे 2 मोठे पहिलवान आहेत. ज्या ज्या फडावर जातात तो फड जिंकतात. अगदी कुठल्याही त्या फडावर जाऊ दे, महाराष्ट्राच्या फडावर जाऊ दे, उत्तर प्रदेशमध्ये जाऊ दे, गुजरातमध्ये जाऊ दे, मध्य प्रदेशमध्ये जाऊ दे, बिहारमध्ये जाऊ दे, अशा सगळ्या फडावर जातात. तिथे हे कुस्ती जिंकून येतात. फड जिंकून आला माझा ग पैलवान, अशा थाटामध्ये या सगळ्या ह्या 2 पैलवानांचं वर्तन देशामध्ये चालू असतं. आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना येते की आपण आता एक काम करूया की आता पुन्हा कोणी आपल्या सोबत कुस्तीच धरणार नाही. भविष्यामध्ये आपण ज्या एखाद्या मैदानात उतरलो तर हिम्मत होणार नाही दुसऱ्या कुठल्या तरी विरोधी पैलवानाची की आपल्या विरोधामध्ये शड्डू ठोकेल किंवा आपला हात धरून आपल्याबरोबर 2 हात करण्याची तयारी ठेवेल. अशी काहीतरी युक्ती आपण केली पाहिजे, असा विचार या 2 पैलवानांच्या मनामध्ये येतो. आणि मग या दोघांच्या संकल्पनेमधून एक कल्पना पुढे येते. ती कल्पना अशी असते की आपण एक काम करूया की संपूर्ण देशातल्या ज्या महिला भगिनी आहेत, संपूर्ण भारतातल्या 140 लोकसंख्या धरली तरी अर्ध्या 70 कोटी महिला या राहुल गांधीच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात, विरोधकांच्या विरोधात कायमस्वरूपी कशा जातील. आणि जेव्हा जेव्हा म्हणून निवडणूक येईल तेव्हा तेव्हा या विरोधकांना या महिला भगिनी कशा फटकार देतील, अशी काहीतरी आयडिया आपण करूया. मग बस आता आयडिया जेव्हा विषय येतो, कल्पना जेव्हा विषय येतो, तेव्हा चाणक्य आहेतच ना. आपल्याला चाणक्यच म्हणतो आपण अमित शहा साहेबांना. मग या दोघांच्या डोक्यामध्ये कल्पना येते की आपण 2023 साली भलेही महिला विधेयक 33% आपण पारित केलेलं असलं, पास केलेलं असलं आणि ते पुन्हा पारित करण्याची गरज नसली तरी सुद्धा आपण परिसीमन महिला 33% आरक्षण विधेयक बिल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संदर्भामधला एक नवा विधेयक, असं 3 विधेयक एकत्र करून आपण ते संसदेमध्ये मांडूया आणि संसदेमध्ये 2/3 बहुमतांची मागणी करूया. आणि हे बिल मांडत असताना आपला जो हेतू आहे परिसीमांचा, मतदारसंघाच्या
पुनर्रचनेचा हा जो हेतू आहे हा साध्य करून घेऊया. मग पुनर्रचना 850 जागा देशामध्ये लोकसभेच्या निर्माण करायच्या, पहिल्या 543 ठेवून बाकीच्या जागा निर्माण करून ही संख्या 850 वर घेऊन जायची आहे. आणि जो गायपट्टा आपण म्हणतो, ज्या पट्ट्याला ओळखलं जातं उत्तर भारत आपण ज्याला म्हणतो, त्या उत्तर भारतामध्ये 550, 650, 600 जागा ठेवायच्या आणि दक्षिण भारतामध्ये अत्यंत कमी 100-200 जागा ठेवायच्या. आणि मग पुन्हा कधीच भारतीय जनता पार्टीच्या सत्तेला सुरुंग लागणार नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये दंड ठोपटण्याची हिंमत कोण करणार नाही, अशी काहीतरी आयडिया करूया असं या दोघांचं ठरलं. आणि 18 तारखेला विशेष अधिवेशन बोलावून अशा पद्धतीचं एक बिल पुढे आणलं. पण घडलं काय की विरोधक बिचारे सगळे एकत्र आले. त्यांनी म्हटले की मोदी साहेब, तुम्ही ज्या महिलांचं नाव घेऊन हे विधेयक आणलेलं आहे, महिला आरक्षण विधेयक, की महिलांना संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये ज्या जागा वाढवायच्या आहेत 33%, तर या बिलाला तर आम्ही 2023 मध्येच मंजुरी दिली ना साहेब, 2023च्या 20 तारखेला. मग या जर बिलाला 23 मध्येच मंजुरी आम्ही दिली आणि 23 मध्ये मंजुरी दिल्यानंतर तुम्ही या बिलाची राष्ट्रपतीची मंजुरी त्याला मिळाली असताना, राष्ट्रपतींचं सिग्नेचर होऊन त्या बिलाचं कायद्यात रूपांतर झालं असताना 2024च्या निवडणुकीमध्ये महिलांना 33% आरक्षण न देता हा मुद्दा आपण पुढे आणला आणि सांगितलं त्यावेळेला की नाही असं करता येणार नाही, महिलांना तर आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे. पण महिलांना आरक्षण देण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल, पहिल्यांदा जनगणना करावी लागेल. जनगणना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदारसंघाची फेररचना किंवा परिसीमन करावं लागेल. आणि मग तिसरा टप्पा म्हणून हे जे महिला आरक्षण विधेयक आहे किंवा महिलांना 33% स्थान द्यायचं आहे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये किंवा इतर सर्व ठिकाणी, तर त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल असं कोण सांगताय? मोदी साहेब सांगतायत, शहासाहेब सांगतायत, हे दोन पैलवान मंडळी सांगतायत. विरोधकाला वाटलं बरोबर आहे, नैसर्गिक न्यायाप्रमाणे आहे. पहिल्यांदा कारण 2011ला जनगणना झाली आणि 2011च्या जनगणनेच्या आधारावर अशा स्वरूपाचं निर्णय घेणं योग्य ठरणार नाही. लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे एक काम करूया की सध्या जी जनगणना सुरू आहे, जनगणना पूर्णपणे होऊ द्या. जनगणना झाल्यानंतर देशाची लोकसंख्या किती आहे कळेल, कुठल्या जातीचे किती समाज आहे, लोक आहेत तेही कळेल. आणि त्यानंतर मतदारसंघाची फेररचना होईल किंवा परिसीमन होईल. आणि परिसीमन मतदारसंघाचं झाल्यानंतर 33% आरक्षणाचा हा जो कायदा पास झालेला आहे 23ला, जे विधेयक पास झालंय त्याची ते लागू केलं जाईल आणि महिलांना संसदेमध्ये पूर्णपणे स्थान मिळेल अशी कल्पना विरोधकांची होती. विरोधकांचा पाठिंबा होता, कुणाचा त्याला विरोध नव्हता. सर्व विरोधी पक्षाच्या लोकांनी मोदी सरकारच्या या विधेयकाला पाठिंबा दिला होता 100%. म्हणजे एकही मत, विरोधकांचं एकही मत 2023ला या बिलाच्या विरोधात गेलेलंच नव्हतं. कारण या राज्यातल्या, या देशातल्या महिलांना स्थान मिळालं पाहिजे ही कल्पना पूर्णपणे विरोधकांची आहे. परंतु असं असताना सुद्धा मोदी साहेबांनी किंवा शहा साहेबांनी पुन्हा एकदा हे विधेयक पुढे आणलं आणि महिला आरक्षण विधेयक अशा स्वरूपाचं त्याला नाव दिलं. पण त्याच्या पाठीमागं जो यांचा दुष्ट हेतू होता तो होता बोगस आणि बेकायदेशीररित्या परिसीमन करण्याचा, मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा, उत्तरेतल्या गायपट्ट्यातल्या जागा वाढवण्याचा आणि दक्षिण भारतातल्या जागा कमी करण्याचा, म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला सत्तेवर राहता येईल अशा पद्धतीचा हा डाव होता. परंतु विरोधकांनी हा डाव हाणून पाडला. हे विधेयक पास झालं नाही, पूर्णपणे फसलं सरकार या प्रकरणामध्ये. आणि खूप राग आला त्याचा की आम्ही एवढे दोघं बहादूर पंतप्रधान असताना, बहादूर पहिलवान असताना आमचं हे दुष्ट हेतू असेल किंवा जो आमचा जे प्लॅन होता हा प्लॅन कसा काही फसला. त्यामुळे त्या दोघांनाही राग आला. मग त्या दोघांना राग आल्या म्हणल्यानंतर बाकीची सगळी मांदियाळीच रागानं लाल झाली. अनेकांच्या घरासमोर जाऊन हे मोर्चे काढू लागले, घोषणा देऊ लागल्या. या प्रत्येक खेड्यामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये राहुल गांधीचा, इंडिया आघाडीचा जोरदार निषेध करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बरं मग पुन्हा या आपल्या पंतप्रधान साहेबांना असं वाटलं की आपणही जरा देशाच्या समोर गेलं पाहिजे आणि राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं पाहिजे. कालच्या रात्रीच्या 18 तारखेच्या रात्री 8:30 वाजता मोदी साहेब
आपल्या दूरदर्शनच्या स्क्रीनवर नेहमीप्रमाणे आले आणि त्यांनी संबोधन केलं. आता ते संबोधन राष्ट्राला उद्देशून नव्हतं. 29 मिनिटाचं ते भाषण होतं आणि 29 मिनिटामध्ये 58 वेळा जवळपास काँग्रेसचं नाव ते सातत्याने घेत होते. ऐकणाऱ्याला असं वाटत होतं की हे राष्ट्राला संबोधन भाषण आहे का काँग्रेसला संबोधन भाषण आहे, असा प्रश्न निर्माण झाला. सरकारच्या पैशावर दूरदर्शन सारख्या सरकारी वाहिनीवर देशाचे पंतप्रधान भाषण करतात आणि ते राष्ट्राचा त्यात काही संबंध नसतो. ते पूर्णपणे काँग्रेसला कशा शिवाय देता येईल, काँग्रेसला कसा दोष देता येईल, काँग्रेसवर कशी टीका करता येईल हे पाहत होते. आणि हा सगळा प्रकार देशातल्या कोट्यावधी महिला पाहत होत्या. कोट्यावधी महिला, कारण महिला बिलाची चर्चा होती त्यामुळं या देशातल्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिला पाहत होत्या. आणि प्रत्येक महिलाच्या ही गोष्ट लक्षात आली की 2023लाच पूर्णपणे महिला आरक्षण विधेयक लागू झालंय किंवा मंजूर झालेलं आहे. हे लागू करायचं सोडून मोदीजी पुन्हा तेच पास झालेलं विधेयक पुन्हा का मांडतायत? या पाठीमागे त्यांचा हेतू काय? खरंच महिलांच्या हिताची काळजी आहे का राजकारणाची काळजी आहे किंवा बोगसपणे देशामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं परिश्रमण करण्याचा त्यांचा हेतू आहे? हे काही मोदी साहेबांचं काम बरोबर नाही. मोदीने हा काही महिलांचा सन्मान वगैरे केला नाही. महिलांचा सन्मान करायचा असता तरी 543 असलेल्या जागापैकी 33% आरक्षण देऊन त्यानंतर निवडणूक घोषित केली असती तर आज महिला संसदेमध्ये पूर्ण प्रमाणात तिथे त्यांना काम करण्याची संधी मिळाली असती, राज्याच्या विधानसभांमध्ये काम करण्याची संधी मिळाली असती. हे सगळं सोडून केवळ राजकारणासाठी महिलांचा वापर मोदीजी करून घेतायत ही बाब आता महिलांच्या पूर्णपणे लक्षात आली. आणि सोशल मीडिया जेव्हा आपण उघडला आणि पाहायला लागलो त्यांचं भाषण झाल्याच्या नंतर, तर या देशातल्या असंख्य म्हणजे त्याची संख्या मोजता येणार नाही अशा प्रचंड मोठ्या संख्येमध्ये महिलांनी मोदीजींच्या या भाषणाचा आणि मोदीजींनी अशा पद्धतीनं लोकसभेमध्ये टाकलेल्या एका धूर्त आणि चुकीच्या हेतून टाकलेल्या डावाचा निषेध महिला करत होत्या. त्यामुळे आता ज्या महिला आहेत देशातल्या, या देशातल्या महिला काँग्रेसला दोष देणार नाहीत किंवा विरोधकालाही दोष देणार नाहीत. दोष देणार आहेत ते आता सत्ताधारी पक्षाला, नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीला. कारण भारतीय जनता पार्टी महिलांचं हित करत नाही, महिलांची काळजी या पक्षाला नाही. केवळ महिलांचा राजकारणासाठी वारंवार वापर करण्याची भूमिका या पक्षाने घेतलेली आहे. त्यामुळं या पक्षाला धडा शिकवायचा अशा प्रकारची भूमिका महिला घेत असल्याचं सोशल मीडियावरून आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की अनेक राज्यामध्ये किंवा लोकसभेमध्ये अनेक निवडणुकांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये महिलांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांनी निवडणुका जिंकल्या. आता देशातल्या महिलांना आमिष दाखवण्याचा हा या माध्यमातून प्रयत्न झाला, परंतु हा प्रयत्न काँग्रेसने असेल किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी असेल हाणून पाडलेला आहे. आणि महिला या देशातल्या आता जागृत झालेल्या आहेत. महिलांना कळलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार हे काही महिलांच्या हिताचं सरकार नाही. ते पूर्वीपासून त्यांच्या अगदी विचारधारेपासूनच ते पूर्णपणे महिलांच्या विरोधात आहे. त्यामुळं भविष्यामध्ये आता या सगळ्या महिला एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कंबर कसून पुढे येण्याची शक्यता पूर्णपणे निर्माण झाली आहे. त्यामुळं आता एक असा प्रश्न निर्माण झाला आहे की मोदी साहेबांनी टाकलेला हा डाव त्यांच्या इतका अंगाशी आलाय, इतका भयंकर अंगाशी आलाय की याच सगळ्या देशातल्या महिला भगिनी आता मोदीजींचा आणि त्यांच्या पक्षाचाच कर्दनकाळ ठरतात की काय, असाही प्रश्न निर्माण झालाय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जरूर कमेंट करा आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.